मित्रांनो, तर पोलीस भरतीसाठी आपण टॉप 50 क्वेश्चन बघणार आहोत की जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर आज आपण हे इतिहासावरील टॉपिकवरती आपण क्वेश्चन घेणार आहोत की ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास मी कव्हर केलेला आहे. अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी एक लेखी परीक्षा येत आहे. मुलांचे ग्राउंड चालू झाले आहेत, बऱ्याच जिल्ह्यांचे ग्राउंड संपले आहेत. तर त्या अनुषंगाने मी तुमच्यासाठी एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी लेखी परीक्षेसाठी टॉप क्वेश्चन घेऊन येणार आहे. तर ते आता आपण बघू. तर पहिला क्वेश्चन आहे, 1857चा उठाव कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बघा, 1857चा जो उठाव झाला होता तो भारतातील पहिला स्वातंत्र्य संग्राम या नावाने ओळखला जातो. 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली होती? तर 1857च्या उठावाची सुरुवात ही मेरठ या ठिकाणी झाली होती. आणि 1857च्या उठावाचे नेते कोण होते? तर बहादूर शाह जफर, की जे मुघल सम्राट होते. मुघल सम्राट म्हणल्यापेक्षा मुघल बादशाह होते, की जे शेवटचे बादशाह होते. चौथ्या नंबरचा क्वेश्चन बघू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती? तर 1885 मध्ये. जे सध्याचा काँग्रेस पक्ष म्हणला जाईल आपण, की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कधी स्थापन झाली होती? तर 1885 या साली झाली होती. काँग्रेसची स्थापना कोणी केली होती? ए.ओ. ह्यूम. ए.ओ. ह्यूम जे इंग्रज व्यक्ती होते, त्यांनी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती आणि ती 1885 मध्ये झाली होती. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर योमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. बंगालची फाळणी केव्हा झाली होती? क्वेश्चन नंबर 7 बघूयात. तर बंगालची फाळणी ही 1905 ला झाली होती. बंगालची फाळणी कोणी केली होती? तर लॉर्ड कर्झन जो होता त्यांनी बंगालची फाळणी केली होती. क्वेश्चन नंबर 9 बघूया. स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? तर स्वदेशी चळवळ ही 1905 मध्ये सुरू झाली. तर मित्रांनो बघा, आपण टॉप 50 क्वेश्चन बघणार आहोत आणि ह्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं दुसरं काहीच बोलणार नाही. तुमच्यासाठी फक्त क्वेश्चन आणि आन्सर हेच तुम्हाला सांगणार आहे की ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तेच क्वेश्चन मी तुमच्यासाठी वन लाईनर घेऊन आलो आहोत मित्रांनो. एमसीक्यू स्वरूपात तर नाहीये, पण वन लाईनर म्हणजे एक क्वेश्चन असेल, त्याचा आन्सर असेल. तर बघा, 10 नंबरचा क्वेश्चन. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती? तर 1906. होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? तर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक. तर महाराष्ट्रामध्ये जे होम रूल चळवळीचं नेतृत्व हे लोकमान्य टिळक करत होते. हा पण क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला. तर 12 नंबरचा क्वेश्चन बघा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी म्हणले? तर लोकमान्य टिळक यांनी. रोलेट कायदा केव्हा पास झाला? 13 नंबरचा क्वेश्चन. 1919. तर बघा, ह्या रोलेट कायद्यामुळेच काय झालं होतं मित्रांनो? तर जलियनवाला बाग हत्याकांड झालं होतं ना. तर ते कधी झालं होतं? जलियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी. जलियनवाला बाग येथे गोळीबार कोणी केला होता? तर जनरल डायर. तर हे जलियनवाला बागमध्ये काय झालं होतं, तिथं एकत्र जमाव जमल्यामुळं आणि त्या जिथं एंट्री पॉईंट होता तिथं फक्त सपोज हा बाग आहे, तर तिथं फक्त एकच असा हा एंट्री गेट होता आणि बाकी सगळं जमाव आपला इथं जमला असल्यामुळं काय झालं होतं, इथून इंग्रजांनी हा घेराबंदी करून सगळं हे जे व्यक्ती इथं होते जमाव झालेला त्यांच्यावरती त्यांनी गोळीबार केला होता. तर तो जनरल डायरने केला होता. असहकार चळवळ केव्हा सुरू झाली होती? तर 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू झाली होती. क्वेश्चन नंबर 17 बघा. असहकार चळवळ कोणी सुरू केली होती? तर महात्मा गांधीजींनी. चौरी चौरा घटना केव्हा झाली होती? क्वेश्चन नंबर 18. 1922 साली. सायमन आयोग भारतात केव्हा आला होता? तर 1928 मध्ये आला होता. सायमन आयोगाविरुद्ध घोषणावाक्य काय होते? सायमन गो बॅक हे घोषणावाक्य होते.
दांडी मार्च केव्हा सुरू झाली तर ती दांडी यात्रा महात्मा गांधीजींनी सुरू केली होती आणि ती केव्हा सुरू झाली होती? 12 मार्च 1930 मध्ये. तर बघा मित्रांनो, दांडी मार्च कोणी सुरू केली होती? तर महात्मा गांधी यांनी. सविनय कायदे भंग चळवळ केव्हा सुरू झाली? तर 1930. म्हणजे हे क्वेश्चन असे सिक्वेन्स वाईज आहे. म्हणजे 1857 नंतर काय झालं होतं? 1857चा उठाव झाला, त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 1885 मध्ये. त्याच्यानंतर जी चळवळ झाल्या, दांडी यात्रा झाली किंवा असहयोग आंदोलन झालं, त्या सिक्वेन्सनुसार लागलेलं आहे मित्रांनो हे क्वेश्चन. सविनय, आता बघा आपला 23 नंबरचा क्वेश्चन चालू होता. सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली? तर 1930. गांधी इर्विन करार केव्हा झाला होता? तर 1931 मध्ये. गोलमेज परिषद केव्हा झाली होती? 1930 ते 1932. मित्रांनो, गोलमेज परिषद ह्या 3 झाल्या होत्या, 1930, 31 आणि 1932. तर त्या कधी झाल्या होत्या? तर 1930, 31 आणि 1932 मध्ये 3 गोलमेज परिषद झाल्या होत्या मित्रांनो. भारत छोडो आंदोलन केव्हा सुरू झाले? तर 8 ऑगस्ट 1942 भारत छोडो आंदोलन सुरू झाले. करेंगे या मरेंगे हे घोषणा वाक्य कोणी दिले? महात्मा गांधी यांनी दिले होते. करेंगे या मरेंगे हे घोषणा वाक्य मित्रांनो महात्मा गांधी यांनी दिले होते. आता बघा 28 नंबरचा क्वेश्चन चालू होता आपला. तर आझाद हिंद फौज कोणी स्थापन केली होती? तर सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केली होती मित्रांनो आझाद हिंद फौज. कॅबिनेट मिशन भारतात केव्हा आले होते? तर कॅबिनेट मिशन हे 1946 मध्ये भारतात आले होते. भारताला स्वतंत्र केव्हा मिळाले? तर हा कॉमन प्रश्न आहे मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947. तर हा प्रश्न विचारला जाणार नाही, पण ठीक आहे. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहे? तर लॉर्ड माउंट बॅटन. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बोलले इथं मित्रांनो, तर ते कोण आहे? लॉर्ड माउंट बॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहे? सी राजगोपालाचारी. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण बनलं? तर ते सी राजगोपालाचारी. 33 नंबरचा क्वेश्चन बघू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विभाजन केव्हा झाले? 1907 मध्ये सुरत अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विभाजन झाले मित्रांनो. आता बघू 33 नंबरचा क्वेश्चन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विभाजन हे 1907 मध्ये झाले. सुरत अधिवेशन कोणते 2 गट पडले? नरमपंथी व गरमपंथी. सुरत अधिवेशनामध्ये काय झालं होतं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विभाजन झाले. तर त्याच्यामध्ये नरम दल आणि गरम दल. तर अशा प्रकारे ज्यांची विचारधारा ही अहिंसेच्या मार्गाने होती त्यांना नरमपंथी म्हणतात, आणि ज्यांना हिंसा म्हणजे कसं आहे की काही पत्र निवेदनं देऊन जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करण्यापेक्षा युद्ध करणे किंवा काही लढा देणे, तर ह्या टाईपचे काही नेतृत्व होते, तर त्यांना गरमपंथी म्हणायचे. लखनौ करार केव्हा झाला होता? तर 1916 मध्ये. क्वेश्चन नंबर 35 झाला मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 36. पुणे करार केव्हा झाला? 1932. आणि पुणे करार कोणामध्ये झाला? तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो हे 37 क्वेश्चन इथं कॉपी झालेत. तर मला वाटतं बाकी क्वेश्चन नाही आहेत. तर बाकी क्वेश्चन मी तुम्हाला
पेस्ट करून इथे देईल मित्रांनो पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. तर बघा आपला क्वेश्चन नंबर 38 चालू होता. भारत सरकार कायदा 1935 चे वैशिष्ट्य काय आहे? तर प्रांतीय स्वायत्तता हे भारत सरकार कायदा 1935 चे वैशिष्ट्य आहे. भारतीय स्वातंत्र्य कायदा केव्हा मंजूर झाला? तर 1947 रोजी. क्वेश्चन नंबर 40 बघू आपण आता. भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक कोण आहे? दादाभाई नौरोजी. नीचांक उत्पन्न सिद्धांत कोणी मांडला? नीचांकी उत्पन्नाचा सिद्धांत कोणी मांडला? तर दादाभाई नौरोजी यांनी. गदर पक्षाची स्थापना कोणी केली होती? क्वेश्चन नंबर 42 आहे. लाला हरदया. क्रांतिकारक भगतसिंग यांना फाशी केव्हा झाली? 23 मार्च 1931. हिंदी स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा गांधी. क्वेश्चन नंबर 45. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले? मुंबई या ठिकाणी. खिलाफत चळवळ केव्हा सुरू झाली? 1919. चंपारण सत्याग्रह केव्हा झाला? तर 1917. खेडा सत्याग्रह केव्हा झाला? तर 1918. रोलेट सत्याग्रह केव्हा झाला? तर 1919. भारतीय संविधान सभेची स्थापना केव्हा झाली? तर 1946. अशा प्रकारे मित्रांनो आपण टॉप 50 क्वेश्चन पोलीस भरतीसाठी बघितले आहेत. थँक्यू.